माय मराठी माय बोलीचं महाचॅनल संकल्प तरुण मंडळाच्या वतीनं नवरात्राचं औचित्य साधून 9 दिवस विविध प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। त्या अंतर्गत आज मला या ठिकाणी बोलावलं, त्याबद्दल सर्व संयोजकांचे मनापासून आभार मानतो। आजच्या या व्याख्यानाच्या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय गुणाले सर, प्रमुख पाहुणे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय कुमठे सर, ज्यांचा आग्रह मला टाळता आला नाही, मोडता आला नाही, असे माझे मित्र सन्मित्र प्रदीप ढगे सर, आमचे कवी मित्र उद्धव दुवे सर, उदगीरून आलेले विश्वनाथे सर, कबन सांगून आलेले नीला सर आणि इथं उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि मित्र। उद्धव सर सांगत होते की कविता चांगली कशी व्हावी किंवा चांगली कशी जन्मते तुम्ही आम्हाला सांगा। तर मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक आव्हानं पेलून इथपर्यंत आलेलो आहे। त्यातलंच आजचं एक आव्हान आहे उद्धव सर की आज मी निघाल्यापासून जो पाऊस सुरू आहे प्रचंड, मला प्रदीप सर सांगत होते की इतकं छोटं गाव पण हजार लोक कार्यक्रम ऐकण्यासाठी राहतात, अगदी लहान थोरांपासून महिला भगिनी, लहान मुलं लेकरं येतात। पण माझी परीक्षा आहे की आज 100 देखील लोक नाहीत, कारण पाऊस प्रचंड सुरू आहे। म्हणून मी म्हटलं की हे आव्हान पेललंच पाहिजे, कारण इथं जरी 100 लोक असले तरी तुम्ही काळजी करू नका। पुण्या मुंबईचं सांगितले कार्यक्रम करतात, पुण्या मुंबईला 50 लोक असले तर आम्हाला भरून येतं की इतके मोठे लोक आहेत म्हणून। त्याच्यामुळे मी सुरुवातीपासून सांगत होतो की तुम्ही काळजी करू नका, 100 लोक म्हणजे खूप झाले माझ्या, आणि गावातले जवळपास 1000 लोक ऐकायलाच लागलेत, कारण त्या बिचाऱ्यांची इच्छा आहे पण इथे येऊ शकत नाहीत पावसात, नाही का। आपण एक मात्र कमी पडलो की वॉटरप्रूफ जर केला असता इथं मंडप तर कदाचित 100-500 लोक महिला भगिनी असत्या। असो, इथं जरी 100 असले तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये लाखो लोक तुमच्या आंबेवाडी गावाचं नाव खाली पट्टीमध्ये ऐकणार आहेत, माझं नाव ऐकणार आहेत। म्हणून मी अशी कल्पना करतो की लाख लोकांच्या समोर मी बोलत आहे। आणि सगळ्यात मोठे रसिक माझ्या डाव्या बाजूला आहेत, आल्यापासून माझ्यासोबत आहेत ते, म्हणजे समोरच्याचं ऐकायचं नाही, आपलं कसं लादायचं निर्णय हा एक आदर्श प्रत्येक व्यक्तीचा मी घेत असतो। त्याच्यामुळं त्यांचं विशेष स्वागत करतो मी। तर मला नवल वाटत होतं की आंबेवाडीसारखं एक छोटंसं गाव आणि या गावातले तरुण एकत्रित येऊन धार्मिक सणांमध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम घेतात। मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिले की नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम, आणि त्याच्यामध्ये माझं नाव शिवश्री म्हणून लिहिलेलं आहे। ही परिवर्तनाची नांदी आहे सर, कारण हेच तरुणांना कळायला पाहिजे की आपण कोण आहोत, व्हॉट इज युअर आयडेंटिटी, तुमची ओळख काय आहे, तुमची सांस्कृतिक ओळख काय आहे। हे जोपर्यंत आमच्या तरुणांना कळणार नाही तोपर्यंत या देशामध्ये, या राज्यामध्ये परिवर्तन होणे केवळ अशक्य आहे। म्हणून निमित्त कुठलं का असणार, आपले विचार आपण समाजापर्यंत पोहोचवले पाहिजेत, हे महत्त्वाचं आहे। नाहीतर आजकाल गावं असे झालेले आहेत उद्धव सर की आंबेवाडीसारख्या छोट्या गावामध्ये गणेश उत्सव असेल, नवरात्र महोत्सव असेल, याच्यामध्ये इतके प्रबोधनाचे आणि मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जातात, हे विशेष आहे। नाहीतर बाकी गावं अशी झालेली आहेत आमच्याकडचे की तुम्हाला मी होटीमध्ये सुद्धा सांगितलं होतं की गावं कशी झालीत आमच्याकडचे। एक डॉक्टर होते आपल्या कुमटे सरांचे चिरंजीवासारखे, 5-7 किलोमीटरवर गाव होतं, त्यांना शेतीचा नाद होता, छंद होता। 5 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायचे, 5ला शेताकडे यायचे, चक्कर मारायचे आणि 7ला पुन्हा प्रॅक्टिस करायचे। एके दिवशी डॉक्टर गावाकडून तालुक्याला जात असताना, चाकूरला जात असताना रस्त्यात एक व्यक्ती बनेन आणि चड्डीवरच त्यांना भेटला, गाडी अडवला। थांबा डॉक्टर, थांबा। अरे काय झालं? डॉक्टर साहेब, मला चोरांनी लुटलं, माझी अंगठी, घड्याळ, लॉकेट सगळं काढून घेतलं, पैसे, शर्ट पॅन्ट काढून घेतलं, फक्त बनेन आणि चड्डी ठेवले, आणि चोर तुमच्याच गावचे होते। डॉक्टर म्हणाले कसं काय? ते म्हणाले तुमच्या गावाकडेच पळाले। डॉक्टर म्हणले शक्य नाही, माझ्या गावचे चोर असू शकत नाहीत। तो व्यक्ती सांगत होता की मी खात्रीनं सांगतो डॉक्टर, तुमच्याच गावचे चोर होते। तो डॉक्टर म्हणत होते की शक्यच नाही। शेवटी डॉक्टर रागावून म्हणाले की तू एवढ्या खात्रीनं सांगतोस माझ्या गावचे चोर होते, मी खात्रीनं सांगतो की ते चोर माझ्या गावचे असूच शकत नाहीत।
तो म्हणाला, सर तुम्हाला कशी काय एवढी खात्री आहे, तुमच्या गावची असू शकत नाहीत. डॉक्टर म्हणाले, अरे माझ्या गावची जर चोर असते तर तुझी बनीन आणि चड्डी देखील ठेवली नसती. म्हणजे एकीकडं इतकी गावाबद्दल खात्री असताना दुसरीकडे असं गाव तयार होतंय, तेही माझ्या तालुक्यात, माझ्या जिल्ह्यात. ही माझ्यासाठी इतर 100 गावांना सांगण्यासारखी गोष्ट आहे की हा आदर्श घ्या आंबेवाडीचा. कारण मी पश्चिम महाराष्ट्रात जातो, प्रदीप सर, जवळपास 500 कार्यक्रम मी केले असतील. प्रत्येक गावला आपल्यापेक्षा 20 वर्ष का पुढे आहेत ते, तर प्रत्येक गावला नवरात्र होतो की नाही माहीत नाही, पण प्रत्येक गावला सणासारखा, उत्सवासारखा साहित्य संमेलन घेतात. गावातल्या सर्व बायलेकी, मुली बाळी येऊन दारात रांगोळ्या काढतात, साहित्यिकांचं स्वागत करतात. म्हणून आपल्यापेक्षा 20 वर्ष ते लोक पुढे आहेत. आपणही तो कित्ता गिरवताय, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी तरुणाईसाठी सांगत होतो की कविता, आणि मी विषय काय दिला होता सरांना की चला काही स्वप्न विणूया. आता माझे स्वप्न आज विणता येणार नाहीत या वातावरणामुळं, पण मी का विषय दिला होता की जसे तुम्ही खेड्यातले आहात, इथे जरी माझ्या अंगावर जॅकेट दिसलं असेल तर मी सुद्धा एका 100 घर असलेल्या खेड्यामधल्या एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. एवढंच की थोडा सदन शेतकरी, पाटलाच्या घरी जन्म घेतला. हां, तिथपर्यंत आवाज माझा पोहोचला म्हणजे महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो असं मी गृहीत धरतो. तर एका सदन घरात, बऱ्यापैकी सदन म्हणजे चांगल्या 50-50-100 एकरवाल्या घरात जन्म घेतला. मग आमच्या घराचं म्हणणं असं की काय करायचं पाटलाच्या पोराने, नेलं सर, की राजकारण करायचं, शिकू वाटलं शिक, नाही शिक, राजकारण कर किंवा फार तर पुढारीपणा कर. मला शिक्षणासाठी आंध्र प्रदेशमधल्या सगरुळीला ठेवलं. आता तुम्हाला वाटेल मग यांना सगरुळीला ठेवलं म्हणजे फार हुशार होता का? अजिबात नाही. इथं शिकत नव्हतो. म्हणजे खरं बोललं पाहिजे काही मंचावर. इथं शिकत नव्हतो, शाळा बुडवायची, तुकारपणा करायचा, आगावपणा करायचा. आता काय करावं लागेल, ते एकच पर्याय होता की याला सगरुळीच्या सैनिकी शाळेमध्ये, निवासी शाळेमध्ये ठेवलं तर ह्याची इच्छा असो नसो हा शाळेत जाईल आणि इकडे पळून येऊ शकणार नाही, कारण सगळा पहारा जंगलामध्ये शाळा सगरुळीची. म्हणून तिथं शाळेला ठेवलं. माझ्या आयुष्यामध्ये परिवर्तन कधी झालं सांगतो. ज्या घरामध्ये स्वप्न फक्त पाहिजे की आपण पुढारपण केलं पाहिजे, दादागिरी केली पाहिजे, म्हणजे परंपरागत आलेलंच ते संस्कार, तिथं गेल्यानंतर मला माझ्यासारखे अनेक तिथं न शिकणारे पोरं भेटले, पण त्यांना वाचनाची आवड होती, लेखनाची आवड होती. मग हळूहळू मलाही ती आवड निर्माण झाली मनामध्ये की आपण वाचलं पाहिजे, कवी कसे असतील, कविता काय असेल. मग आमच्या त्या शाळेमध्ये दर आठवड्याला औरंगाबाद परभणी केंद्राची टीम यायची आणि ते आमचं रेकॉर्ड करायचे, मुली वगैरे गाणं म्हणायच्या, समूह गीत आमच्यासारखे. मग म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की तिथून माझी ओढ, आकर्षण कविता आणि लेखनाकडे सुरू झालं. आणि तिथून मग इथं आल्यानंतर ज्यावेळेस मी लिहायला लागलो त्यावेळेस माझी आजी मला म्हणायची की, कारण आजीचा मी लाडका, माझ्या 5 पिढ्यापासून एकच, वडील एकटे, आजोबा एकटे, पणजोबा एकटे, खापर. मी 9 सायशान झालेला. आजीला वाटायचं की हे लेकरू काय करायला लागले असं. माझ्या पुस्तकाचं नाव जे काय दिलं मी, येड्या माणसाच्या कविता. अरे स्वतः येडे असलेले येडे म्हणत नाहीत, वेड्या सुद्धा नाही, येड्या. लोक विचारतात हे नाव का दिलं, तर माझी आजी म्हणत होती मी वेगळंच ऐकायला तुझ्याबद्दल. काय झालं माय माय म्हणायचं आजीला. तर हे तू काय येडेपणा लावलायस असला, हे काय आपलं काम आहे का? मला नवल वाटायचं काय झालं आजी, अरे आपलं हे काम नाही काय, म्हणजे तिला वाटायचं की ते गाणे म्हणत फिरायले किंवा काय करत फिरायला, येडं झाले लेकरू, हे आपलं काम नाही. पण ज्यावेळेस मला आजी टीव्हीवर बघायला लागली, टीव्हीवर, म्हणजे वेडेपणा कसा असतो तुम्हाला उदाहरणं सांगतो, आणि स्वप्न कशी बघायची असतात. कारण तुम्ही सगळे शेतकरी कष्टकरी आहात, मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे. 20 वर्षापूर्वी मी घरी दुपारी 11 वाजता जेवण करत बसलो होतो, अहमदपूरला निघण्यास तयार होतो. दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर एक कार्यक्रम सुरू होता, चलो कुछ ख्वाब बुनते, हिंदी कार्यक्रम. आणि मग तो कार्यक्रम मी जेवत जेवत बघत होतो. तर तो एपिसोड संपल्यानंतर एक महिला आली आणि तिने सांगितली की हा कार्यक्रम म्हणजे अशिक्षित महिलांनी आपल्या कर्तृत्वावर जी पुन्हा प्रगती केली त्याच्यासाठी बनवलं. तुमच्या भागात अशी कोणी महिला आहे का, असेल तर सांगा, आम्ही त्यांच्यावर कार्यक्रम करू. मी लगेच पत्ता घेतला, पत्ता लिहून घेऊन एक पत्र लिहिलं प्रदीप सर की आमच्या इथं अहमदपूरच्या नगराध्यक्ष होत्या सरस्वतीताई कांबळे,
त्यांचं गाव माझ्या गावातले होते, मोलमजुरी करणारी बाई शहरात गेली आणि नगराध्यक्ष पदापर्यंत गेली. मी लिहिलं त्यांना माझ्या तोडक्या मोडक्या हिंदीत की हमारे लातूर जिले के अहमदपुर में ऐसी ऐसी एक महिला है जो मजदूरी करती थी और आज नगराध्यक्ष बन गई है. आप अगर तुमची इच्छा असेल तर त्यांच्यावर तुम्ही बनवा. पत्र टाकलं, विसरून गेलो. म्हणजे कशी स्वप्न पाहायची असतील तुम्हाला सांगतो. साधारण 2 वर्षाचा कालावधी झाला असेल. एके दिवशी मी मोटरसायकलचं सर्व्हिसिंग करत होतो अहमदपुरात आणि गावाकडून मुलं सायकल घेऊन 2-4 माझ्याकडं. आपल्या गावात 4-5 गाड्या आल्या. तुम्हाला विचारायला त्यांना वाटलं कोणी पोलीस बिलीसच्या गाड्या आल्या का, काय अटक करायला. आणि मी घाबरलो, काय प्रकार असेल. हे राजेसाहेब कदम कोण आहे, 4-5 गाड्या आहेत, तर काय प्रकार आहे. मग मी घाबरत घाबरत प्रदीप सर गेलो, काय प्रकार असेल. तिथं गेलो तर ते डायरेक्टर, त्यांचं नाव काय, ते आलेले, ते अभिनेत्री फलाने बिस्ताने, तुमचं पत्र आम्हाला मिळाले आणि त्यानुसार ते कोण सरस्वती कांबळे आम्हाला सांगा. आम्हाला त्यांच्यावर 6 भागांची मालिका बनवली त्यांनी की और कारवा बनता गया. आणि त्याची सगळी पटकथा लेखक म्हणून माझं नाव 20 वर्षापूर्वी राष्ट्रीय चॅनलवर, दूरदर्शन राष्ट्रीय चॅनलवर, आणि प्रत्येक एपिसोडच्या अगोदर मला त्यांनी 3-4 मिनिट द्यायचे. म्हणजे एका प्रसंगासाठी थांबले की म्हणायचे आता तुम्ही बोला. मैं म्हणायचं तो दोस्तों दर्शक को आपने देखा था सरस्वती कांबळे ऐसे थे, अब इसके आगे देखते हैं कि उसके जीवन में तरक्की कैसी हुई, प्रगती कैसी हुई. आणि मग पुन्हा सुरू व्हायचं. मग त्याच्यामध्ये काम करणारा माझी भाची, मी सांगायचं आणि त्यांनी ऐकायचं. कॉन्फिडन्स लेवल कसा वाढला हे सांगतो. आणि तिथून म्हणजे ज्यावेळेस मला कोणी तालुक्यात ओळखत नव्हतं त्यावेळेस राष्ट्रीय वाहिनीवर, नॅशनल चॅनलवर माझं 6 एपिसोड 6 आठवडे खाली नाव येत होतं आणि सुरुवातीला मी दिसत होतो. म्हणजे अशक्य असं काहीच नाही, असाध्य ते साध्य होऊ शकतं. फक्त तुमची तशी इच्छाशक्ती पाहिजे. अब्दुल कलाम नावाचे आपले माजी राष्ट्रपती, त्यांचे वडील मशिदीमध्ये झाडलोट करायचे आणि त्यांचे लोक समाजाचे त्यांना भाकरी वगैरे द्यायचे, ती खाऊन त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. घरी कुठली प्रॉपर्टी नव्हती, जमीन जायदाद नव्हती, पण ते स्वप्न बघत होते की मी मिसाईल मॅन होणार आहे, भारतातला जगातला मोठा शास्त्रज्ञ होणार आहे. मुलं हसायचे दुसरे, अरे तुझी अवकात काय, तू आहेस कोण, एका झाडलोट करून खाणाऱ्या एका मजुराचा मुलगा आणि तू मिसाईल मॅन होणार. पण त्यांनी असं लिहिलंय त्यांच्या अग्निपंख नावाच्या आत्मचरित्रामध्ये, म्हणजे अंधश्रद्धा सांगत नाही मी. त्यांनी असं म्हणलंय की आपण जी मनापासून एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो, म्हणजे समजा प्रदीप ढगे आहेत, माझी त्यांची ओळख नाही पण मला ते व्यक्तिमत्व खूप आवडते आणि मी जर मनातून निस्वार्थपणे त्यांच्यावर प्रेम केलं तर एक अशी वेव्ज तयार होते, विज्ञान सांगते बरं. आणि जगामध्ये असे विचार करणाऱ्यांची एक मोठं वलय तयार झालेलं राहतं, त्याची वेव, तुमची वेव त्याच्यामध्ये मिसळते, एक मोठी ताकद निर्माण होते आणि प्रदीप ढगेपर्यंत तो संदेश पोहोचवते आणि पुन्हा तुमची त्यांची भेट होते असं विज्ञान सांगते. आणि म्हणून त्यांची भेट होमी भाभांशी झाली आणि मिसाईल मॅन झाले, भारताचे राष्ट्रपती झाले. स्वप्न कशी पाहिली पाहिजे सांगतो. मग कवितेचं मी स्वप्न पाहिल्यानंतर मी तरुणाईला बद्दल सांगत होतो. इथं तरुण बरेच आहेत की तरुणांच्या बाबतीमध्ये नेमकं काय चुकतंय. या देशामध्ये 70-80 वर्ष होत आली स्वातंत्र्य मिळून, आजही एक व्यवस्था तुमच्या माझ्यामध्ये जात नावाच्या भिंती उभा करण्याचं काम करत आहे. म्हणजे मी जर इथं आलं, माझं आडनाव कदम आहे, म्हणतात तुम्ही कोण कदम आहेत, कोणत्या जातीचे, तर त्यांना सांगत असतो की आणू नका कुणीही हुडकून जात माझी, की आणू नका कुणीही हुडकून जात माझी, जगणार मी नाही ते लपून जात माझी, अरे माणूस देव माझा मी भक्त माणसांचा, केव्हाच टाकली मी ठरवून जात माझी. आमची बहिणाबाई सांगते, एकही दिवस शाळेत नाही गेलेली बहिणाबाई सांगायची की देव कुठे, देव कुठे, देव बुबुळा मगारा. किती मोठं तत्वज्ञान बहिणाबाईने दिलं. तिने म्हणली तुमच्या घरामध्ये कुठली जात, कुठला धर्म, काय करायचं ते करा. घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही पाऊल टाकता, दाराच्या बाहेर पाऊल टाकता, त्यावेळी तुमच्या बुबुळाच्या मागे एक जर देव ठेवला तर प्रत्येक मुलीत तुम्हाला आपली मुलगी दिसेल, आपली बहीण दिसेल, आपला भाऊ दिसेल. तिची जात आडवी येणार नाही. ते गुणाले असोत का कुमठे असोत की कांबळे असोत, त्याच्यात तिचे आडनाव आडवं येणार नाही. त्याच्यात तुम्हाला आपली बहीण दिसेल, माय दिसेल. एवढं साधं जर बहिणाबाईचं तत्वज्ञान आपण मान्य केलं तर मी सांगतो जग किती चांगलं आहे तुम्हाला आपोआप दिसायला लागेल.
आपण स्वतः चांगलं झालं ना, आपल्या डोळ्याच्या मागे एक बुबुळाच्या मागे एक देव ठेवला, तर आपल्याला प्रत्येक ह्याच्यात तरुणाईचं नेमकं इथं चुकतंय. लोक राजकीय स्वार्थासाठी कारभारी. तरुणाईला जात धर्म पंथ ह्याच्यामध्ये इतकं जगामध्ये नाचक्की झालेली आहे. मी 4-5 देशात जाऊन येतो दरवर्षी, सरांना माहिती आहे, स्वतः ड्रायव्हिंग करत. इतकी भारताविषयी चांगली प्रतिमा होती, पण आज भारताचे तरुण म्हणजे मेंढरासारखं म्हणायला लागले जगातले लोक. मेंढरासारखं, कुठलाही मागचा पुढचा विचार नाही. माझ्यासारखा कोणी भामटा आला आणि 4-2 गोष्टी बोलल्या की लगेच विश्वास ठेवतात. मी एका देशात गेलो होतो, आता इथं तरुण मुलं मुली बसलेले आहेत. एका देशात गेल्यानंतर मला इतके कार्यक्रम का मिळतात हे सांगतो तुम्हाला. एका देशात गेल्यानंतर तिथं मला एक मंत्र सांगितला एका गुरुनं, ख्रिश्चन धर्मगुरू होते. 10 सेकंद लागतात. ते म्हणले हा मंत्र फक्त तुम्ही तरुणाईला सांगा. त्यांची कुणाची लग्न होत नसतील, कुणाला नोकरी लागत नसेल, कुणाची गरिबी हटत नसेल, 10 सेकंद जर हा मंत्र म्हणला तर त्या लेकरांचं आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. तुम्हाला सांगू का मुलींनो, हां मुलांनो, तर त्याच्यासाठी शांत बसावं लागतं आणि फक्त डोक्यावर हात ठेवायचे, डोळे बंद करून माझ्या मागं म्हणायचं, नाही तुमचं कल्याण झालं तर मी नाव बदलून ठेवलं. करा बरं डोळे बंद सगळ्यांनी आणि डोक्यावर हात ठेवायचा आणि माझ्या मागं. आता बघा बस झालं. मला बघायचं होतं की इथली तरी विज्ञानवादी आहेत की नाही. धर्माचं नाव घेतलं, ढगे सर डोळे बंद करा म्हणले, केले. कारण मी लालूच दाखवले अगोदर, तुमचं कल्याण होणार आहे, तुम्हाला नोकरी लागणार आहे, तुमचं लग्न होणार आहे. मी चोर आहे का, भामटा आहे का, पाकिट मार आहे, काहीच विचार केला नाही. असं शक्य आहे का मुलींना, सांगा बरं. सगळे मी बघत होतो, सगळे ते मोबाईल बंद करून आज करत होतं. म्हणजेच इथल्या लोकांना विज्ञान अजून माहीत नाही, माझ्यासारख्या भामट्यावर विश्वास ठेवतात. इथंच खरं पेरणी करण्याची गरज आहे. म्हणून मी इथं आलो तुम्हाला की काय समजतात. माझ्या कविता म्हणजे कुठल्या अलंकारिक भाषेतली नाही, मला येतच नाही. माझ्या घरी मी मायला माय म्हणतो, मायच लिहिणार. पाण्याला न नळाचं माझी आई म्हणते पाणी आण, मी पाणी कसं म्हणू शकेल. जे आहे ते लिहिण्याचा प्रयत्न केला, ते महाराष्ट्रानं स्वीकारलं. म्हणून मी माझ्या भाषेवर, माझ्या म्हणजे प्रमाण भाषा नाही, माझ्या घरात जी भाषा चालते त्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला. पोरांसाठी मी लिहिलं होतं, तरुणाईसाठी, की दोस्त हो, जगातले लोक आज जरा इकडे आहे का, आपण नंतर बोलत बसू नागनाथ, की दोस्त हो, जगाच्या इतिहासानं देशातील तरुणांना नेहमी उदार मानलंय. तरुण म्हणजे मुलं मुली सगळे. काय समजाले आज जग, की दोस्त हो, जगाच्या इतिहासानं देशातील तरुणांना नेहमी उदार मानलंय, कारण आम्ही बिनचेहऱ्याच्या नाण्यांनाच कलदार मानले. लक्षात घ्या, बिनचेहऱ्याचे नाणे म्हणजे कोण आहेत. तुम्हाला जाती धर्माच्या नावावर विभागून टाकणारे, धर्माधर्मात द्वेष पसरून स्वतःचं राजकीय भांडवल करणारे, पोळी भाजणारे. की दोस्त हो, जगाच्या इतिहासानं देशातील तरुणांना नेहमी उदार मानलंय, कारण आम्ही बिनचेहऱ्याच्या नाण्यांनाही कलदार मानलंय. आमच्या अवहेलनेलाही आम्ही आमचं सत्कार मानलंय. आमच्या अवहेलनेलाही आम्ही आमचा सत्कार मानलंय. त्यांनी मारलेल्या जोड्यांनाही आम्ही पुष्पहार मानलंय. त्यांनी मारलेल्या जोड्यांनाही आम्ही पुष्पहार मानलंय. त्या तुरुंगांच्या भिंतींनाही आम्ही आमचं घरदार मानलंय. त्या वीर महात्म्यांच्या वीरत्वाची शपथ घेऊन सांगतो दोस्तो, त्या वीर महात्म्यांच्या वीरत्वाची शपथ घेऊन सांगतो दोस्त हो, आज आमचा प्रत्येक देवारा हैवानांच्या ताब्यात आहे. कारण देशासाठी हजारोच्या संख्येनं शहीद झालेल्यांना आम्ही नेहमी गद्दार मानलंय आणि इथल्या नपुंसक आणि हिजड्यांनाच आम्ही आमचं सरदार मानलंय. काल परवा प्रकरण झालं. आता कोण कुठं जन्मावं हे कोणाच्या हातात असतं का. एक आमची भगिनी त्या देशात जाऊन अटॅक करून शत्रूला मारते आणि आम्ही म्हणायचं की हे आतंकवाद्याची बहीण आहे. म्हणजे आम्ही कुणाला गद्दार मानलंय आणि कुणाला सरदार मानलंय ह्याचा जर फरक तरुणाईला करता आला. माझं नाव शिवश्री लिहिले असल्यामुळं माझ्या विचाराशी प्रामाणिक राहणं हे माझं कर्तव्य आहे. आणि माझ्या तोंडून काही चुकीचा शब्द गेला असेल, जात असेल, तुम्हाला आवडत नसेल तर हात जोडून मी तुमची माफी मागेल असं जर वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. मी माझ्या विचारावर कायम राहतो. तुम्ही ऐकायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे. माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला माझ्या आईवडिलांनी जे मला शिक्षण दिलेलं आहे ते मी तुमच्यासाठी पर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो. ते माझं काम आहे. मी वैचारिक रंडीबाजी करणारा माणूस नाही. अगदी टीव्हीवर जरी गेलो तरी मी माझ्याच विचार मानले. पहिली आट घातलेली आहे मी डायरेक्टरला, तिथल्या निर्मात्याला.
ETVची जाहिरात सुरू झाली होती, साहित्य दरबार नावाचा. त्यावेळेस एकच चॅनल ETV, म्हणजे घरोघरी दूरदर्शनचे सह्याद्री आणि ETV. आपल्यासारख्यांना वाटलं सुद्धा नव्हतं कुणाला, पण मी ETVच्या साहित्य दरबारला एक CD पाठवली करून, आणि मी असा कवी म्हणून येणार आहे. कुणालाच अपेक्षा नव्हती. अहमदपूरला तर सागर फोटो स्टुडिओ म्हणून त्याला म्हणलो माझी CD बनव. त्यावेळेस काही व्हॉट्सअप नाही, असलं काहीच नव्हतं. CD बनवली, ती कुरिअर किंवा पोस्टानं, स्पीड पोस्टनं पाठवलं हैदराबादला. 1 महिन्यानंतर मला त्यांचा फॅक्स आला सर, त्यावेळेस व्हॉट्सअप वगैरे नव्हतं, की तुमची निवड झालेली आहे. ETVवर मराठवाड्यातला मी पहिला. त्यावेळेस ETV म्हणजे सर्वच होतं, कुणाच्या डोक्यात सुद्धा आलं नव्हतं. हां, तुम्ही जाऊन सांगा तिथं, तुमच्याशिवाय ऐकत नाही ते. तर ही अशी कविता राहते बघा, तुमच्याशिवाय ऐकूच शकत नाही, तुम्ही स्वतः जावं लागते. कविता दुसरी काहीच नसते. कुठं कुणाला कोणता फॉर्मॅट लागतो हे जमलं की कविता जमली, बाकी काहीच नसते. आणि मला खात्री आहे ते जाऊन बंदच करणार आता आमचे दादा. ते आवाज बंद केल्याशिवाय येऊच शकत नाही, जिद्दी माणूस आहे, निघाले हो. तर ETVचे मला रिप्लाय आला, लोकांना खरंच वाटत नव्हतं, पण त्यांनी आट घातली प्रदीप सर की तुमची ETVसाठी निवड झालेली आहे, खरं आहे, पण तुम्ही विनोदी कार्यक्रम, आमचा विनोदी कविता लिहाव्या लागतील. आता मी शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला, विनोद शेतकऱ्याच्या आयुष्यात फारसा येत नाही. आता विनोद लिहायचं, पण आव्हान स्वीकारायचं, स्वप्न विनायचं, बघायचं. मग कसं आहे, असं म्हणतात की जशी दृष्टी तशी सृष्टी. विनोदाचं आता हे मुली कॉलेजून घरी येताना तुम्ही, किंवा शाळेतून घरी येताना रस्त्यात दवाखाने राहतात की नाही, हॉस्पिटल राहतात का? 4-4 मजली हॉस्पिटल राहतात, आणि खाली लिहिलेलं राहतं दवाखाना वर जाण्याचा मार्ग. काही विनोद उशिरा समजतात मला. म्हणजे मी ज्यावेळेस बघायला लागलो, अरे दवाखाना तर वरून खाली आणण्याचा मार्ग असतो, आणि सर्रास दवाखान्याच्या काय लिहिलं राहतं, दवाखाना असा बांध दाखवतात आणि वर जाण्याचा मार्ग. अरे बोल, आपल्याला विनोद समजतो आपण बघण्याची दृष्टी असल्यावर. लक्षात आलं, म्हणलं ठीक आहे सर, विनोदी कविता लिहायचा प्रयत्न करतो. हां, तर अनेक विनोद म्हणजे कसे बघा, कोल्हापूर जिल्ह्यात कार्यक्रमाला गेलो होतो उद्धव सर. म्हणजे प्रत्येक ठिकाणची भाषा कशी असते तुम्हाला सांगतो, अर्थाचा अनर्थ. बघा त्यांचे जवळचे कोण मित्र आहेत प्लीज. म्हणजे तर मी कोल्हापूरला गेल्यानंतर, कोल्हापूरचे म्हणजे पहिलवान लोक, पिळदार शरीरयष्टीचे, एका महाविद्यालयात गॅदरिंगला गेलो. गॅदरिंगला गेल्यानंतर सेवक माझ्यापेक्षा 1.5 पट होता तिथला. प्राचार्य म्हणले सर चहा वगैरे झाला, मी तयारी झाली का बघतो स्टेजवर. गेले तिकडं, मग सेवक माझ्या आणि प्राचार्यांच्या मध्ये. मग त्याला म्हणतो त्या प्राचार्याला, कोल्हापूरची भाषा कशी असते बघा. ते म्हणतो ओ सर. मी घाबरलो, ओ सर पाहुण्याला हाणू का? सत्य गोष्ट. मी घाबरलो, आपलं काही चुकलं का काय म्हणलो. हे 2-3 वेळेस, अहो पाहुण्याला हाणू का हो? मी त्यांना बोललो दादा इकडे या तुम्ही. काय हो? अरे म्हणलं तुम्ही म्हणाल की पाहुण्याला हाणू का, माझं काही चुकलंय का? अहो त्यानं मला स्टेजकडे हाणू का म्हणजे घेऊन येऊ का? व्हायला म्हणलं हे म्हणजे भाषेचं सुद्धा अडचण कशी येते बरेच ठिकाणी. मग तिथं परिचय करून देणारे असेच पाहुणे ते सांगू लागले, आजचे जे पाहुणे आहेत ते नुसतं मराठवाडा महाराष्ट्रच नाही, फलाने 8 राज्यात एवढंच नाही, ते देशात नाही तर जगात प्रसिद्ध आहेत. असे आपले नाव काय हो तुमचं? आता आला तर आपण जगात प्रसिद्ध आहे त्यालाच नाव माहित नाही पाहुण्याचं काय. असे म्हणजे विनोद कसे होतात. ETV कशी जिंकली मी तुम्हाला सांगतो. विनोद कसे शोधत होत राहतात. नवीन लग्न झालेले जोडपं फिरायला निघालेलं होतं, झाले स्वप्न सुरू. नवीन लग्न झालेलं उद्धव सर जोडपं फिरायला गेलेलं होतं. एका शहरातून फिरत असताना रस्त्यात एक बोर्ड दिसला, तिथे लिहिलं होतं की उजव्या बाजूला 200 फुटावर श्री विष्णूचे मंदिर आहे. म्हणजे मुलींना कसा विनोद उशिरा समजतो, महिलांना असं म्हणतात ते सांगतो. तिथे लिहिलं होतं की उजव्या बाजूला 200 फुटावर श्री विष्णूचे मंदिर आहे, आणि खाली असं लिहिलं होतं कंसात प्रदीप सर की वाचता येत नसेल तर. नाही कळाला विनोद. आणखी वर लिहिलं होतं की उजव्या बाजूला, मला वाटतं थांबलंच पाहिजे आता,
कारण ही सहन करू शकतो, पण ती कसं काय. बोर्ड लिहिला होता की उजव्या बाजूला 200 फुटावर श्री विष्णूचे मंदिर आहे. खाली कंसात लिहिलं होतं की वाचता येत नसेल तर बाजूच्या लॉन्ड्रीच्या दुकानात चौकशी करा. आता ती बोर्ड वाचून जो नवरा होता तो हसायला लागला जोर जोरात, वाचता येत नसेल तर. आणि बायको बिचारी गप्पच. तिच्याकडे बघितला, म्हणलं अरे बायकांना खरंच विनोद कळत नाही, समजत नाही लवकर. मग फिरणं वगैरे दर्शन वगैरे झाल्यानंतर ज्या हॉटेलवर लॉजवर थांबली होती तिथे गेले. 1.5 तासानंतर बघितलं तर त्यानं असं ती कुलूप काढायला रूम खोलीचं. तर मागं हसलेला आवाज आला. बघायला ती बायको त्या बाकड्यावर अशी लुळू हसायला जोर जोरात. ह्याला कळे ना आता का हसायला होते. मला काय झालं की का हसायलीस तू. मला त्या बोर्डाचं हसू यायला म्हणले 1.5 तासानंतर. बरं जाऊ दे मला, खरंच उशिराच कळते मला महिलांना. बरं जाऊ दे मला, त्या बोर्डावरचं कशाचं हसू आलंय तुला सांग बरं. तर ती म्हणाली अहो लॉन्ड्रीचं दुकान बंद असल्यानंतर कुठं चौकशी करायची आहे तिथं लिहिलंच नाही, त्याचं हसू यायला लागलं. आता काय करावं मला. म्हणजे ते विनोदाचा भाग झाला. आमची शूटिंग एक जळगावला होती, JDCC हॉल म्हणून आहे ETVची. मग तिथं चौधरी सर म्हणून आले होते, प्राचार्य चोपडा. ते आमची शूटिंग संपल्यानंतर मला भेटले आणि म्हणाले काय हो कदम. म्हणलं काय सर. 16 कॅमेरे तुमच्यावर असतात, तुम्हाला सगळ्या जगातले लोक बघतात आणि तुम्ही सरळ कॅमेऱ्यासमोर सांगता की मी शेतकऱ्याचा आहे, मी खेड्यातला आहे. तुम्हाला लाज वाटत नाही का. सरांचा प्रश्न. कविता जन्मते कुठून आणि हे कुठून. म्हणलं सर जगाचा पोशिंदा काळ्या आईचा पुजारी शेतकरी, त्याच्या पोटी जन्म घेतल्याचा मला अभिमान होता आहे आणि राहणारच आहे. त्यात लाज वाटण्याचा प्रश्न कुठून येतो. तर सर म्हणाले की अहो आमच्या महाविद्यालयामध्ये 4000 विद्यार्थिनी आहेत, त्याच्यापैकी 99% शेतकऱ्याचे आहेत, पण ते लाजतात मी शेतकऱ्याचा आहे म्हणाला. मी ग्रामीण भागातला आहे, मी खेड्यातला आहे, हे सांगायला त्यांना लाज वाटते. तुम्ही उद्या आमच्या महाविद्यालयात येता का. त्यांच्याशी म्हणलं येतो सर नक्की. त्या महाविद्यालयामध्ये गेलो. 2000 मुली 2000 मुलं. मी विचारलो सुरुवातीला, मुलांनो तुमच्यापैकी शेतकऱ्याचे ग्रामीण भागातले कष्टकऱ्याचे लेकरं किती आहेत. तर मी शपथ घेऊन सांगतो 2000 पैकी 5-6 मुलांनी हात वर केला फक्त. आणि मी हाच प्रश्न मुलींना विचारला, मुलींना सांगा बरं बाळांनो, म्हणलं तुमच्यापैकी शेतकऱ्याच्या कष्टकऱ्यांच्या ग्रामीण भागातल्या मुली किती आहेत. तर 2000 पैकी 1900 मुलींनी हात वर केला. आणि मग मला कळालं की शेतकऱ्याच्या आत्महत्या का होत आहेत आणि पुरुषच आत्महत्या का करतात. तिथं मला उत्तर मिळालं सर. म्हणजे कवी काय असतो, सूक्ष्म दृष्टी कवी आणि इतर लोकांमध्ये फरक काय असतो. इको कमी करा थोडा. काय फरक असतो. एखादी घटना घडल्यानंतर कवीला तिच्यावर कविता सुचते आणि इतर लोकांना सुचत नाही. मी कोल्हापूरलाच गेलो होतो. तिथले 2 विद्यार्थ्यांनी म्हणाले सर एखादी घटना घडल्यावर तुम्हाला कविता सुचते, आम्हाला सुचत नाही, तुमच्या आणि आमच्यात फरक काय. काही फरक नाही. नाही सांगा सर काय फरक आहे. मी उदगीरला मला वाटतं सांगितलं होतं उदाहरण की ते म्हणाले की बाबा 2 10वीचे विद्यार्थी आंबेवाडीचे चाकूरला शिकायला होते. मार्च महिना सुरू होता, उन्हाळ्याचे दिवस, परीक्षा सुरू होती. उन्हाळ्यामध्ये पेपर देऊन गावाकडे येत असताना रस्त्यात कोरडी नदी होती, गावाला बस नव्हती. त्या कोरड्या नदीमधून येत असताना एका पोराच्या पायाला ठेच लागली आणि मागच्या पोराला आवाज ऐकू आला. तो म्हणाला काय वाजलं रे. तो म्हणाला मला काही ऐकू आलं नाही बा. नाही काहीतरी वाजलंय. इकडे तिकडे शोधाशोध केली तर एक 5 रुपयाची बंदी कॉईन तिथं पडलेली होती. त्या मागच्या मुलाने उचलली. पुढच्याला म्हणला हे बघ ही बंदी मी पाहिलेली आहे, ही मी घेणार. पुढचा म्हणला काहीच हरकत नाही बघ, हे मला काही देणं घेणं नाही. आणखी थोडं पुढे गेल्यानंतर पुढच्या मुलाला काहीतरी वाजल्याचा आवाज येत होता. ज्याला बंदीचा आवाज आला नाही मोठा, त्याला काहीतरी वाजल्याचा आवाज येत होता. तो मागच्याला म्हणाला आता तुला काही आवाज येतो का रे. मागच्या म्हणाला नाही बाबा, नाही काहीतरी आहे. इकडे तिकडे शोधाशोध केल्यानंतर एका झुडपामध्ये, काटेरी झुडपामध्ये एक इवलं फुलपाखरू अडकलेलं होतं आणि त्याची सुटण्यासाठी धडपड सुरू होती आणि त्याच्या इवल्या पंखांची फडफड त्याला ऐकू आली. मग त्यांनी त्या फुलपाखराची सुटका केली. फुलपाखरू मुक्तपणे आकाशात उडून गेलं. मागचा विद्यार्थी म्हणाला त्याचा मित्र, अरे 5 रुपयाच्या बंदीचा इतका मोठा आवाज तुला ऐकू आला नाही आणि इवल्या फुलपाखराच्या इवल्या पंखांची फडफड तुला ऐकू आली, हा काय प्रकार आहे. त्यानं म्हणाला हाच तर फरक आहे मित्र तुझ्यात आणि माझ्यात. तुला फक्त धनाची भाषा ऐकू येते, मला मात्र मनाची भाषा ऐकू येते. तर मनाची भाषा कवीला ऐकू येत असते, बाकी काहीच नाही. आणि कवी कोण असतो
कवी म्हणजे एकांतात लिहिलेलं समूहाचं गाणं असतं. कवीकडे ती विशेष कला असते. कवी खरा कोणता असतो? जो कविता वाचणाऱ्याला प्रत्येकाला वाटलं पाहिजे, अरे हे माझ्यावरच लिहिली काय. हे प्रसंग तर माझ्या आयुष्यात आलेत. आता माझ्या अभ्यासक्रमाला कोणती गझल आहे? अभ्यासक्रमाला कोणती गझल आहे की माणसांचे भाव व्हावे का अशी झालीत गावे. तर नाही, माहोलच नाही सर. मला वाटतं मला खूप बोलायचं होतं, पण माझं बरं झालं की माझा डीव राहिला तुमच्याकडे. नक्की पुन्हा पाऊस नसताना मला बोलवा. तुमच्याशी तास दीड तास संवाद साधायचा मला आहे, कारण मी सुद्धा खेड्यातला असल्यामुळं आज माहोलच नाही. एकतर आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकट आहेत. अशा वेळी बोलणं काही ठीक आहे असं मला वाटत नाही. फक्त प्रदीप सरांच्या प्रेमाखातर मी ठरवलं होतं की बोलायचं, कारण आपल्याला चॅनलच्या माध्यमातून लाख लोक बघणार आहेत. वर्ष लागेल, 6 महिने लागेल, पण आज मला वाटतं अर्धा तास मी बोललेलो आहे. आणि अर्धा तास मला वाटते तुमच्या टाळ्या ऐकू येत नाहीत म्हणजे बोर झालं का काय की नाही ना. खूप बोलायचं आहे, नक्की पुन्हा येणार आहे. तुम्हाला माझा शब्द आहे इथं या स्टेजवरून. तर फक्त जाता जाता एक सांगतो शेवटचं, की पुन्हा घ्यायची शस्त्र हाती तरुणांना. मुलं मुली बसलेले आहेत कॉलेजचे, की तुम्ही म्हणाल मग शस्त्र हाती घ्यायचं म्हणजे हा काय आम्हाला नक्षलवादी बनवणार आहे की काय. कोणतं शस्त्र घ्यायचे? की पुन्हा घ्यायची शस्त्र हाती, पुन्हा माणसांची लढूया लढाई. ही जी अंतर माणसामध्ये निर्माण करत आहे इथली व्यवस्था, त्यांच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी जाती 6000 भिंती पुन्हा उभा करण्याचं काम सुरू आहे. मित्र, हे ओळखलं पाहिजे की पुन्हा घ्यायची शस्त्र हाती, पुन्हा माणसांची लढूया लढाई. धार लावू पुन्हा नव्याने मनाला, मनासारखे शस्त्र कोणतेच नाही. मनाला जी जळमट आलेली आहेत, आमचे मुकुंदराज पंखे त्यांनी गजल लिहिली की घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे, की लोक येतील धावून शब्दावरी, वागणे आपले चांगले पाहिजे. तुम्ही येणार होतात, पण मला माहीत आहे पावसामुळं, पाऊस आमच्या उन्हावर आहे. कविता हे पळसासारखी असते. ती उन्हाळ्यात माळावर खडकावर उगवतो आणि इतका चमकतो की जणू काय उन्हाला आणि सूर्याला वाकुल्या दाखवतो. कविता ही तशीच असली पाहिजे, तसंच ठेवण्याचा प्रयत्न करेल. मला बोलवलात, सत्कार केलात, ऋणी आहे. धन्यवाद. जय जगत.